श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ. कारण आता संध्याकाळ झालेली आहे. मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि माझं एक पार्सल आलेलं आहे ते मी खाली ठेवलं, त्यामुळे मी खाली वाकले होते. मी तसं तर ते सोप्यावरती ठेवलेलं होतं, पण माझ्याच लक्षात नाही की मी ते कुठं ठेवलं आणि घरभर शोधत बसले. का तर मी स्वयंपाक करता करताच पार्सल घेतले होते. स्वयंपाक पण माझा चालू आहे. आज जरा लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, का तर आज उपवास पण आहे त्यामुळे. आणि आजकाल लवकरच माझा स्वयंपाक होतो, कारण सकाळचं पण लवकर उठायला लागतं. त्यामुळे कुकरला लावलेला आहे जिरा राईस. कढईमध्ये मी तूप केलेलं होतं. त्याच कढईमध्ये मी आता कांदा भाजणार आहे आणि भाजी बनवणार आहे मसाल्याची, सोयाबीनची मसाल्याची भाजी. हे बघा, सोयाबीनसुद्धा मी गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे. कांदे किचन ओट्यावरतीच ठेवलेले आहे कट करण्यासाठी, आणि नवीन चॉपर आणलेला आहे त्याच्यावरती मी कांदे कट करणार आहे. तसं तर मी चॉपरवरती कांदे कट करत नाही, मी किचन ओट्यावरतीच करते, किंवा आमच्या भागामध्ये म्हणजे मला जो इळा असतो त्याचीच सवय आहे. पहिला पण चॉपर आहे आपल्या इथं, पण मला सवय नाही त्यामुळे मी तो जास्त वापरत नाही. चला, दिवाबत्ती करून घेते आणि नंतर पुढच्या स्वयंपाकाला लागते. का तर भाकरी, मुलांसाठी चपात्या, भात तर आपला झालेला आहे आणि भाजी, असा मला स्वयंपाक करायचा आहे. दुपारी मी ब्लाऊज शिवत होते. ब्लाऊज शिवता शिवता मी बाहेर पण गेलेले होते. आणि तुम्हाला नवीन काहीतरी दिसतंय का बघा बरं. पुन्हा संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची आहे. दुपारी मी ब्लाऊज शिवत बसले होते. तसंच ब्लाऊज शिवता शिवता ब्लाऊज तसाच साईडला ठेवला आणि मी बाहेर गेलेली होती. का तर माझं थोडं काम होतं. खूप दिवसापासून, दीड वर्ष झाले माझं काम होतं, पण ते काम माझं कुठंच झालं नाही. आणि त्या कामाला आज शेवटी योग आला असं म्हणलं तरी चालेल. का तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिले देवाजवळ दिवाबत्ती करून घेते. आणि काय नवीन खरेदी केलेली आहे, खरेदीमध्ये छोटीशी खरेदी आहे, एवढी काही मोठी खरेदी नाही. ते पण तुम्हाला मी पुढे सांगते काय केलेली आहे. ते काही मी शूट घेतलेले नाही, पण तुम्हाला मी सांगणार आहे. पाऊस चालू असला की वातावरणामध्ये सुद्धा फरक पडतो. बाहेर खूप हवा चालू आहे, त्यामुळे दिवासुद्धा विझून जातो आहे. दिवा 5 मिनटं तरी राहायला पाहिजे, हा माझा प्रयत्न चालू आहे. दिव्यावरती काचसुद्धा ठेवला तरीही दिवा विझून जातो, का तर हवा खूप आहे. तुळशीजवळ दिवा, उंबरठ्यामध्ये दिवा, आणि आपल्या देवाजवळ संध्याकाळची दिवाबत्ती केली की घरामध्ये एवढं छान वाटतं. आणि धुपाचा जो वास आहे त्यामुळे तर खूप भारी वाटतं. मला वल्ला धूप आवडत नाही बरं का ताईंनो, मला सुक्का धूप आवडतो. लक्ष्मी धूप, तो धूप मी नेहमी वापरते, मला खूप आवडतो तो. घरामध्ये असा दीप धूप आणि त्याचा सुगंध खूपच भारी वातावरणसुद्धा निर्माण होतं. तुम्हाला तर अनुभव असेल, कारण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. संध्याकाळी देवाजवळ दिवा, तुळशी मातेजवळ दिवा, हा तर रोज संध्याकाळी लावायलाच पाहिजे. आणि बऱ्याच ताई लावतसुद्धा असतील. हे बघा, छोटासा आहे आपला हा असा चॉपर. आमच्या सागरला घरातल्या वस्तू घ्यायला खूप आवडतं, त्यानेच तो घेतलेला आहे DMartमधून. कितीला पडलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगते. मला वाटतं काही 99 रुपयाला का 110ला असा काहीतरी तो आलेला आहे. तसं तर मला सवय नाही आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हळूहळू प्रत्येक गोष्टीची सवय ही करून घ्यायला पाहिजे. घरामधल्या बऱ्याच वस्तू तोच आणत असतो. कांदा भाजायला त्याच्यामध्येच मी कांदा भाजायला काढून घेते मी कढईमध्ये. आमच्या म्याऊच्या नखरे बघा कशी, इथं चोळती तिथं चोळती. आता बघा कुठं जाऊन बसली देवघरावरती. जा, दादा बोलवतो तुला. असा लाड चालू असतो तिचा. बघ बघ बघ, दादा बोलवतोय. आली. स्वयंपाक पण झाला. स्वयंपाकाची भांडी पण घासून ठेवली एका साईडला, आणि किचन वटा तो पण स्वच्छ करून घेतला. इथं स्वयंपाक केलेला तो ठेवलेला आहे. भाताचा कुकर, चपात्या, आणि तिकडे भाजी, आणि इथं जे आहे ते सकाळचं आहे उरलेलं. आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं की नवीन मी छोटीशी खरेदी केलेली आहे. ते खरेदी पण काय केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते मी. बघा,
पहिले पण होते माझ्याकडं, पण ते तुटलेले आहे, त्यामुळे मी आता ते परत केले. जे आपलं स्वस्तिक होतं उंबरठ्याला, त्यातलं एक हरवलेलं आहे आणि एक माझ्याकडं होतं, ते मोडूनच ते मी केलेले आहे. आणि पट्टीचा कोंडा एक तुटलेला होता, तो पण केलेला आहे त्या पैशाईमध्येच. वरून त्याला 50 रुपये दिलेले आहे. ही दुसऱ्या दिवसची सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळची सुरुवात ही तुळशीपासून केलेली आहे. बाहेर खूप छान गार हवा सुटलेली आहे, असं वाटत नाही घरामध्ये जावं. सकाळचा असा चहा प्यायला खूप भारी वाटेल असं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण पावसाचे दिवस आहे. तुळशी वृंदावनाजवळ रोज रांगोळी काढायची सवय लागलेली आहे, त्यामुळे मी रांगोळी काढते. पण हवेमुळे 5 मिनटंसुद्धा ती रांगोळी राहत नाही. जर नाही काढली तर मनाला असं वाटतं आपण काहीतरी चुकलो किंवा आपलं काहीतरी काम राहिलेलं आहे. सकाळी सकाळी खूप घाई असते, त्यामुळे बटाटे स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेते. कट केल्यानंतर परत एकदा धुवून घेणार आहे. कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजायला टाकलेले आहे. मला चहासुद्धा करून घेतला. चहा गाळून बाजूला ठेवून दिला आणि दुसऱ्या कामाला लगेच सुरुवात केली. चहा गार होईपर्यंत आपले 1 किंवा 2 कामं असे काहीतरी होतात. तसंही मला गरम चहा घ्यायला आवडत नाही. मी पहिल्यापासून गार करूनच चहा घेते. चहा करून साईडला ठेवायचा, लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. चहा पण गार होतो आणि आपलं काम पण होतं. काम करता करता चहा पिला तरीही होतं. काही काहींना कसं असतं ना, चहा गरम गरम प्यायला लागतो, पण माझं तसं नाही आहे. मला गार झालेला चहा आवडतो. का तर मला असं वाटतं आपण चहा प्यायला बसलो तर तेवढाच आपला वेळ जातो, त्यामुळे चहा गाळून एका बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. कचऱ्यावाले 8ला इथं येतात, त्यामुळे कचरा बाहेर ठेवण्याची सुद्धा माझी घाई चालू असते. आणि दारामध्ये तुम्हाला दिसत असेल, मुलं चपला अजिबात वर उचलून ठेवत नाही. रोज सकाळी उठलं की पहिले सुरुवात असते चपलांपासून. कचऱ्याचा डस्टबिन बाहेर ठेवला म्हणजे स्वयंपाक करता करता सारखं बाहेर जावं लागत नाही. स्वयंपाक करताना आपल्याला कचऱ्याच्या डस्टबिनला हात लावायला सुद्धा नको वाटत, त्यामुळे मी लगेच तो बाहेर ठेवून देते. घराची साफसफाई झाली की कचरा जो असतो तो डस्टबिनमध्ये टाकायचा, डस्टबिन लगेच बाहेर ठेवायचा. पण आज उशीर झाला होता, त्यामुळे मी पहिले डस्टबिन बाहेर ठेवला आणि परत माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. शेंगदाणे जरा मी जास्त भाजलेले आहे, का तर त्यामध्ये मला साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची पातळ भाजी असं बनवायचं आहे. खिचडीची सुद्धा मी तयारी करून ठेवते. तेलामध्ये बटाटा, मिरची, जिरं परतून घेते. तुम्हाला जर आवडत असेल तर जिरं घालायचं, नाही घातलं तरीही चालतं. आपण जर हिरवी मिरची, बटाटा तेलामध्ये परतून ठेवला तर लगेच साबुदाणा टाकून शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून गरम गरम खिचडी वेळेवर करता येते. उकळून बटाटा घालण्यापेक्षा तेलामध्ये कट करून परतलेला बटाटा खिचडीमध्ये खूप छान लागतं. मिरचीसुद्धा आपण उभी कट करून मीठ भरून तेलामध्ये तळली तर खिचडीला अप्रतिम चव येते, पण मी बारीक कट करून घालते. तुम्हाला जर आवडत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 छोटा चमचा साखर घालायची. काय झालं? कुठं गेलते ना? गेली नाही तू कुठं? मला वाटलं कुठं गेलती का तो. बाई दूध प्यायच्या म्याऊला पप्पा बाहेर नेतात. तुला जाते का बाहेर? बाहेर जाते. दूध नाही ना म्या. जाते का तिकडं आपल्या पार्किंगला? जाते तिकडं. जरा शांत भेटतंय ना. ओरडा करू नको. नाही देणार तुला, नाही देणार. तू पण चला. हे बघ पप्पा नाश्ता करता बघ तिकडं. चपाती आणू काय? चपाती आणू. कशी म्याव म्याव घेऊ घेऊ घेऊ.
पप्पा आहे तर नाही वरडत. बटाटा जो आहे तो थोडाफार करपलेला आहे, त्याकडे लक्ष देऊ नका, कारण घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं. भाजी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली. खिचडी पण थोडीशी नाश्त्यासाठी बनवली होती, ती त्या कढईमध्ये तशीच ठेवली का तर दुपारी परत गरम करता येईल. आणि जो शिल्लकचा साबुदाणा होता म्हणजे उरलेला, तो पण फ्रीजमध्ये तसाच ठेवून दिला. किचन ओट्यावरती स्वयंपाकाची नाश्त्याची जी भांडी होती ती सर्व भांडी हे बघा इथं बेसिंगमध्ये जमा करून ठेवली. किचन ओटा पण स्वच्छ करायचा आहे, पण आता मी हे असंच ठेवणार आहे. हॉलमध्ये जो पसारा आहे तो आवरून घेते, पहिले देवाची पूजा करून घेते आणि नंतर किचनमध्ये परत येते. म्हणजे आपला किचन स्वच्छ करून घेतला की दिवसभर काही टेन्शन नसं असं प्रत्येकीला वाटतं, पण तसं नाही ताई. माझं एकदा जरी मी आत्ता जरी किचन आवरून ठेवला तरी पण थोड्या वेळाने तो तसाच होणार आहे. का तर अजून आमच्या सौरभला कॉफी किंवा चहा करता येईल, त्याला नाश्त्याला काय करायचं ते पण करता येईल. कारण मुलांनी जे मागितलं ते मी करून देते. तसं तरी मी बटाट्याची भाजी चपाती केलेली आहे, पण बघू त्याने जर खाल्ली तर ठीक आहे, नाही तर दुसरं काही बनवून देता येईल त्याला. आणि एकदा किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि परत जर कोणी काही असं करायचं म्हणलं की माझी एवढी चिडचिड होते. पण असं मुलांच्या आवडीचं मुलांना हे करून द्यायलाच पाहिजे. चला, कालची जी देवाला फुलं वाहिलेली आहे ती फुलं उचलून घेते, देवपूजा करून घेते. सगळ्या वस्तू इकडं तिकडं झालेल्या असतात. रात्री कितीही आवरून ठेवलं तरी पाण्याची बाटली किंवा काही ना काही असतंच. इथं पण बघा म्यावचा चाललेला आहे शिकार करण्याचं काम. म्हणजे असं काही पण हां तुम्हाला रात्री हे दाखवायचंच राहिले. मिशोवरून मागवलेलं आहे मिशोवरून मागवलेला आहे. जो आपला मनी प्लांटचा वेल आहे तो खूप वाढलेला आहे आणि तो मला लावायचा आहे इथं, म्हणजे टी व्हीच्या इथं. त्यासाठी मी स्टिकर मागवलेले आहे, पण बघू आता कुठं लावायचे काय लावायचे. आमची म्याऊ बघा माझ्याकडे कशी बघती. असं वाटतं की मी कोणासोबत बोलते किंवा याचा तिला आवाज येत असेल, त्यामुळे ती अशी बघते. आणि तिचं चाललेलं आहे शिकार पकडण्याचं काम, पण शिकार काय तिला सापडत नाही. शिकार म्हणजेच एक माशी आलेली आहे घरामध्ये, ती माशी पकडण्याचं प्रयत्न ती करत आहे, पण तिला काही ती माशी तिच्या हातामध्ये नाही सापडत. मला रात्री दाखवायचं विसरले. हे बघा किचन क्लीनर 95 रुपयाला हे मी मागवलेलं आहे, पण अजून काही मी हे वापरलेले नाही. वापरल्यावर तुम्हाला दाखवणार तर आहेच. हे बघा तुमच्या दादाने कढी केलेली आहे, पण मला असं कोणाचं काम आवडत नाही. असं एक पदर कुठं तर एक पदर कुठं. मला कसं वेळ लागला तर चालतो, पण काम व्यवस्थित करायचं असं मी त्यांना सांगत असते की तुम्ही उचलत नका जाऊ, करायचं असेल तर व्यवस्थित करा, नाही तर तसंच राहू द्या. पण काय त्यांचा जर मूड असला तर ते असं घड्यासुद्धा घालून ठेवतात, पण त्या घड्या त्यांनी ज्या घातलेल्या असतात त्या मला काही पटत नाही. बऱ्याच वेळा मी त्या सर्व काढून टाकते आणि परत माझ्या हाताने करते. हे त्यांनाही माहिती आहे, त्यामुळे ते म्हणतात तुला नाही आवडत बाई कुणाचं काम केलेलं, तुझं तू कर. पण मी जर खूपच चिडचिड केली, चिडचिड पण होते बरं का ताईंनो माझी. का तर किचनमध्ये आपण काम करत असतो आणि इकडं आल्यानंतर असा जर पसारा बघितला तर खूप माझं डोकं माझंच मला काही कळत नाही का चिडचिड होते पसारा बघून. ते मला असं स्वच्छ काम लागतं. असा जर पसारा बघितला तर खूप अशी चिडचिड झाल्यासारखं होतं, त्यामुळे ते घडी घालून ठेवतात. पण त्यांनी घडी घालून ठेवलेली मला काही आवडत नाही. का तर एक कोपरा कुठं तर एक कोपरा कुठं असं त्यांच्या घड्या असतात. देवाचे रुमाल आहे, धुतलेले आहेत ते काल. केळी आणलेली जास्त पिकली, ती तुटून गेली माझ्याच्याने. त्याच्यावरती बारीक असे मच्छर बसतात, त्यामुळे मी यामध्ये असे कुठलेही फळ आणले तर यामध्ये ठेवते आणि हे असं पॅक करते. किंवा असं जरी ओपन जरी ठेवलं तरी त्याच्यावरती एखादी कापड किंवा कॅरी बॅग टाकून ठेवते. आणि ही काठी मला कालपासून दिसत नव्हती. ही काठी मी कशासाठी वापरते ते पण तुम्हाला सांगते. जी आपली किचनला खिडकी आहे तो काच उघडण्यासाठी मी ही काठी वापरते.
काच जर नाही उघडला तर खूप असा घरामध्ये ठसका जमा होतो भाजीला फोडणी दिल्यानंतर. त्यामुळे मी तो काच ओपन करण्यासाठी या काठीचा वापर करते, का तर ते मला बरं पडतं. हात लांब करण्यापेक्षा काठी अशी लांब करायची आणि काठीने उघडायची. चला, ती कालच इथं आणलेली असेल, पण सकाळी मला खूप घाई होती त्यामुळे मी शोधली पण नाही. म्हटलं असेल कुठेतरी. चला, आता हिला मी किचनमध्ये ठेवते, कारण मी तिला जी आपली बेसिनच्या वर नळ आहे त्या नळावरती अशी ठेवून देते, म्हणजे पटकन आपल्याला घेता येते. आणि तुझं काय चाललंय बाई? दूध पिऊन झालंय, खाऊन झालंय, तुला ती माशी काही सापडणार नाही. तिला आपण नंतर हे करू, थांब जरा थोडा वेळ.